जातील. इथून प्ले अँड मिस होत असताना शेवटचा अंतिम चेंडू जातोय निर्धाव. 3 षटकांचा खेळ अखेरकार झालाय समाप्त आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावगती 26 या अंकांवर. आता उर्वरित येणारे चेंडू आहेत 6. 6 चेंडूगणिक 41 धावसंख्येची गरज ती असणार आहे. घेऊया एक संगीत आणि पुन्हा एकदा येऊया शेवटच्या अंतिम षटकाकरिता. चला घाई करा प्लीज. करिता गोलंदाजी मार्कवर निखिल या गोलंदाजाला आपण पाहताय. फार मागे राहिला हा सामना. मडवीपाडा या संघाकडे तर 41 धावसंख्येची अद्यापही गरज आहे. म्हणून सुरुवात जी कणखर होणं महत्वाचं होतं. कणखर सुरुवात झाली नाही. विकेट गेल्या. डॉट बॉलचं प्रमाण वाढलं. म्हणून जी मोठी धावसंख्या तुम्ही उभारताय ना, तदनंतर कॉन्फिडन्स एक येतो. जेव्हा तुम्ही सेकंड इनिंग मध्ये उतरता आणि तोच कॉन्फिडन्स लेव्हल आतापर्यंत विथ द बॉलने सुद्धा पाहायला मिळालाय. टीम सकवार गाव या संघाकडनं चांगल्या पद्धतीने चौथ्या षटकाची सुरुवात देखील झाली. डॉट बॉल पाहायला मिळतं. टप्प्याची लेन पीक करण्यामध्ये अयशस्वी. आणखी एक फलंदाज होईल बाद. जवळ अर्धी फळी ही तंबूच्या आशेला. विकेट. नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होतोय कैलास मडवी. सव्वीस धावा या स्कोर कार्डवर आहेत. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज. मोठा प्रहार करण्याची मानसिकता. मारायचं होतं लेग साईडला, परंतु स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये अगदी चेंडू निघून आलाय आणि विकेट मिळाली. फलंदाज बाद होईल. बॅट स्विंग तर जोराने होती, परंतु तेवढंच टायमिंग जुळलं नाही. विकेट मिळाली. आणखी एक धक्का तंबूच्या आशयाला. ने फलंदाज मैदानाच्या दिशेने जवळ 6 धक्के बसलेत. त्या धावसंख्येचा पाठलाग कुठेतरी अपुरा आणि या मॅच मध्ये पूर्णपणे पकड आईगाव देवी सकवार गाव या संघाची पाहायला मिळते. त्यानंतर प्रणव स्पोर्ट्स वाण्याचा पडा आणि गावदेवी माजीवाडा ब दोन संघादरम्यान लढत ती अगदी पाहायला मिळणार आहे. आणखी एक विकेट जाण्याची दाट शक्यता. यस इट इज. आणखी एक विकेट मिळेल. फलंदाज बाद होईल. बॅक टू बॅक धक्के बसत असताना सलग 3 विकेट आल्यात, म्हणजेच विकेट हॅट्रिक ती देखील झाली.